आले कलिंगड आले लाल रायगडचे सुप्रसिद्ध कलिंगड आले मुंबईला लाल भडक कलिंगड आले। नमस्ते मुंबई। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये वाशीमध्ये तुम्ही बघू शकता की महिला मंडळ बचत गट यांच्याकडून इकडे जे शासनाकडून इथे महिला मंडळ बचत गटाचे स्टॉल लावलेले आहेत आणि महालक्ष्मी सरस हे त्यांचा कार्यक्रम आहे टोटल, मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि खास करून आपण इथे कशाला लावलो आहे की इथे नो न्यू सीड या कंपनीचे स्टॉल लागलेले आहेत, तर आपण ते बघणार आहोत स्टॉल। मुंबईकरांनो, आता जागे व्हा, आपल्याकडे आला आहे महिला मंडळ बचत गट यांनी नो न्यू सीड या कंपनीचे कलिंगड इथं ठेवलेले आहे, तर तुम्ही बघू शकता इथे। तर ह्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे शरायू, आरोही, जन्नत, विशाला, सुप्रीत, नवकिरण हे नो न्यू सीड या कंपनीचे सगळ्या व्हरायटीज आहेत। तर आपण मॅडमला विचारूयात, मॅडम तर तुम्ही इथे आता बसलाय, मग तुम्हाला रिस्पॉन्स कसा भेटला आहे? खूप मस्त भेटला आहे रिस्पॉन्स आणि हे सगळे विचारत आहेत की एलगाव कसं टेस्टला आहे, बाकी कशी टेस्टला आहे, तर मी सगळ्यांना सांगते की सगळे स्वीट आहेत। ॲक्च्युली खरंच आम्ही टेस्ट केल्यावरती त्यांची टेस्ट खरंच गोड आहे, बढिया बढिया आहे। तुम्हाला कसं वाटलं? खूप छान खूप छान, धन्यवाद। नमस्ते मुंबई। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुंबई वाशी मार्केटच्या बाजूला, जे वाशी मार्केटला इथे महिला मंडळ बचत गट यांचे स्टॉल लावलेले आहेत। तिथे रोहावरून जे स्टॉल आले, म्हणजे महिला बचत गटचे अधिकारी आले आहेत, त्यांनी इथे स्टॉल लावलेले आहेत। तर सर्वप्रथम मी जे संदीप जाटवार साहेब आहेत त्यांचे मी अभिमान मानतो की बाबा त्यांनी आम्हाला इथे चान्स दिला की नो न्यू सीड या कंपनीच्या ज्या व्हरायटीज आहेत इथे प्रमोट करायला। तर सर्वप्रथम आपण व्हरायटीची ओळख करून घेऊ। ही आहे जन्नत व्हरायटी, जी सरांच्या हातात आहे। नो न्यू सीड या कंपनीची जन्नत व्हरायटी आहे। ही शरायू व्हरायटी आहे नो न्यू सीडची। त्यानंतर मॅडमच्या जी हातात आहे ती सुप्रीत, जी एक्सपोर्टला आपण टाकतो ती व्हरायटी आहे। तर तुम्हाला सांगायचं गेलं तर एक्सपोर्ट टोटली ह्या वर्षी बंद झालेलं आहे, जे युद्धाचे परिणाम चाललेत आणि युद्धामुळे जो एक्सपोर्ट स्टॉक झाले ते आपण इथे लोकल मार्केटला आणि अशा महिला मंडळ बचत गट सारख्या ठिकाणी आपण विकत आहोत। आणि तुम्ही बघू शकताय की इथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे। तर आपण सरांना विचारूया की सरांना कलिंगड आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा भेटला तो कलिंगडाचा? या कलिंगडाचा जो उद्देश होता की शेतकऱ्यांना स्थानिक मार्केट उपलब्ध व्हावं आणि म्हणून आमचे जे जाटवार साहेब आहेत त्यांनी शेतकऱ्याला स्थानिक मार्केट उपलब्ध व्हावं म्हणून आमच्या महालक्ष्मी सरस 2026 मध्ये शेतकऱ्यांचा माल इथं स्वस्त आणि चांगल्या दरामध्ये उपलब्ध व्हावा ग्राहकाला, त्यासाठी हे 2 स्टॉल आम्ही लावलेले आहेत। अतिशय उत्तम याचा प्रतिसाद आहे। अगदी रास्त दरामध्ये डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतातून डायरेक्ट ग्राहकाच्या घरामध्ये, ग्राहकाच्या दारामध्ये, ग्राहकाच्या हातामध्ये हे कलिंगड आम्ही देऊ राहिलो आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। 2 गाड्या आज संपलेल्या आहेत, म्हणजे लोकांना कलिंगड आवडत पण आहेत आणि कमी दरामध्ये लोकांना उपलब्ध पण होत आहे। थँक्यू सर। आता आपण मॅडमला विचारूया, मॅडमला कसं वाटलं ते? उत्कृष्ट आहेत कलिंगड आणि त्यांची चव पण खूप गोड आहे। जवळपास 4 प्रकारचे कलिंगड इथं उपलब्ध आहेत, त्यांची गोड आहे अप्रतिम आणि सगळेजण व्यवस्थित घेत आहेत, रिझनेबल रेट आहे। असं चेहरा बघून आम्ही सहसा रेट लावतो आहोत, रिझनेबल रेट लावले आहेत आम्ही आणि अप्रतिम आहेत आणि उत्कृष्ट माल आहे आणि माल हा ताजा आहे, शेतातला आहे आणि ताजा माल आलेला होता सकाळीच आणि तो उत्कृष्ट प्रकारे सेल झालेला आहे। धन्यवाद मॅडम। तर मुंबईकरांनो, जागे व्हा, आता आलेला आहे रायगडचा कलिंगड आपल्या मुंबईमध्ये आणि जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही इकडे या। महिला मंडळचं इथे खरंच खूप मोठ्या प्रमाणात इथे आपण सरांनी सांगितलंच की इथे खूप मोठं काय महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरस ते आहे आणि खरंच खूप उत्कृष्ट पदार्थ इकडे आहेत। तर तुम्ही इकडे येऊन नक्कीच भेट द्या आणि हे रायगडचे कलिंगड टेस्ट करा। धन्यवाद।